Hello everyone, Sharad Institute of Technology, Polytechnic, Program of Electrical Engineering welcomes all students. For this academic year, for the TY class, there is a subject Energy Conservation and Audit and the subject code is 22525 and this lecture is conducted by Mrs. Kekre. So today we'll start unit number 3, that is Energy Conservation in Electrical Installation System. This chapter or this unit carries 16 marks and the course outcome for this particular chapter is apply energy conservation techniques in electrical installation. So basically आपण याच्यामध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन मध्ये कुठले कुठले लॉसेस होतात त्याचे कॉजेस काय आहेत आणि ते लॉसेस जे रिझन आहेत बिहाइंड द लॉसेस ते रिड्यूस करण्याचे आपण रिमेडीज याच्यामध्ये बघणार आहोत आणि कंझ्युमर एंडला सुद्धा लॉसेस कुठले कुठले होतात आणि ते रिड्यूस कसे करायचे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो दिस इज आवर लेक्चर नंबर 14 अँड द कंटेंट्स फॉर दिस लेक्चर आर सिलेबस अँड सिलेबस मधला आपण फर्स्ट पॉइंट आज कव्हर करणार आहोत दॅट इज 3.1 ॲग्रिगेटेड ऑफ टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस इन पॉवर सिस्टीम ॲट स्टेट लेवल, नॅशनल लेवल अँड ग्लोबल लेवल. सो डायरेक्ट पॉइंट स्टार्ट करायच्या आधी आपण सिलेबसमधले पॉइंट्स कुठले कुठले दिलेले आहेत MSBTने ते आपण बघूया. सो द फर्स्ट पॉइंट ॲग्रिगेटेड ऑफ टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस इन पॉवर सिस्टीम ॲट स्टेट लेवल, रिजनल लेवल, नॅशनल लेवल अँड ग्लोबल लेवल. 3.2 टेक्निकल लॉसेस, देअर कॉजेस अँड मेजर्स टू रिड्यूस बाय I2R लॉस, ऑप्टिमायझिंग डिस्ट्रीब्यूशन व्होल्टेज, balancing phase current and compensating reactive power flow. Next 3.3 commercial losses. Actually commercial losses हे consumer end ला होतात ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये pilferage, causes and remedies. 3.4 energy conservation equipment related to TND system की ज्याच्यामध्ये maximum demand controller हे सुद्धा consumer premises मध्ये install केलं जातं. KVAR that is reactive power controller, automatic power factor controller हा पॉइंट आपण ऑलरेडी सेकंड चॅप्टर मध्ये कव्हर केलेला आहे बट स्टिल वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर ऑल्सो. 3.5 एनर्जी कंजर्वेशन इन लाइटिंग सिस्टीम, नीड ऑफ एनर्जी कंजर्वेशन इन लाइटिंग सिस्टीम and different techniques and those are replacing lamp source, using energy efficient luminaries, using light controlled gears, by installation of separate transformer or servo stabilizer only for lighting system, periodic survey and adequate maintenance program for lighting system, and last point of this unit is energy conservation in fans and in electronic regulators. So all these points we are going to cover in unit number 3. So let's start with the 3.1 aggregated of technical and commercial losses. So aggregated of technical and commercial losses म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. सो आपल्याला टेक्निकल लॉसेस माहिती आहेत I2R लॉस, व्होल्टेज ड्रॉप, स्किन इफेक्ट, प्रॉक्सिमिटी इफेक्ट हे सगळे लॉसेस माहिती आहेत. सो दोज आर टेक्निकल. बट ॲग्रिगेटेड म्हणजे काय टेक्निकल प्लस कमर्शियल हे मिळून जे लॉसेस मिळतात ते म्हणजे ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस. सो ही जी इनपुट एनर्जी आहे म्हणजेच इनपुट पॉवर जे आपण जनरेशनपासून ट्रान्समिशनपासून डिस्ट्रीब्युशन आणि डिस्ट्रीब्युशनपासून कंझ्युमरला देतो. सो दॅट इज इनपुट एनर्जी ऑर इनपुट पॉवर विच इज गिवन टू द कंझ्युमर. बट 100% इनपुट पॉवर जर आपण दिलं तर 100% पॉवर कंझ्युमरला अवेलेबल होत नाही बिकॉज ऑफ द सिस्टीम लॉस. सो सिस्टीम लॉस मी सांगितलं तो म्हणजे मेनली टेक्निकल लॉस की जो I2R लॉस, व्होल्टेज ड्रॉप, कोरोना इफेक्ट, स्किन इफेक्ट. सो हे जे लॉस आहेत हे सिस्टीम लॉस किंवा टेक्निकल लॉस आपण म्हणतो. सो हा झाला बिकॉज ऑफ दिस लॉसेस सम पार्ट ऑफ पॉवर इज नॉट रिसिव्ड बाय दी कंझ्युमर. नाऊ नेक्स्ट कंझ्युमरला पॉवर आपण अवेलेबल करून दिल्यानंतर कंझ्युमर हॅज टू पे द इलेक्ट्रिसिटी बिल. मग त्याच्यामध्ये बिल पेड करणारे सुद्धा कंझ्युमर्स आहेत आणि अनपेड करणारे सुद्धा कंझ्युमर्स आहेत. सो पण त्याच्या आधी इलेक्ट्रिसिटीचं थेफ्ट किंवा अनबिल्ड कंझ्युमर्स असतात. थेफ्ट म्हणजे वीज चोरी किंवा वीज गळती सुद्धा म्हणू शकतो आपण की काही कंझ्युमर्स जे असतात ते विदाऊट कनेक्शन न घेता
इलेक्ट्रिसिटी टॅप करतात आणि अशा इलेक्ट्रिसिटीचं ज्याचं कन्झम्पशन होतं पण बिल येत नाही अशा कन्झ्युमर्सला, की ज्याच्यामुळे सुद्धा काय होतो, एक प्रकारचा डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला लॉस होतो. सो दॅट इज इलेक्ट्रिसिटी थेफ्ट अँड अनबिल्ड कन्झ्युमर्स, म्हणजे जे वीज चोरी करतात आणि त्याचं कुठंही रेकॉर्ड नसतं किंवा मीटरच नसतं, त्याला अनबिल्ड कन्झ्युमर्स म्हणतात. ओके. आणि बिल जर केलं MSEDCLनं तर काही काही कन्झ्युमर्स बिल पेड करतात किंवा काही कन्झ्युमर्स बिल पेड करत नाहीत ॲट करेक्ट टाईम इंटरवल. सो दोज आर अनपेड कन्झ्युमर्स. सो हे जे लॉसेस आहेत, सिस्टीम लॉस प्लस इलेक्ट्रिसिटी थेफ्ट अँड अनबिल्ड हा प्रकारचा एक लॉसच आहे, आणि अनपेड कन्झ्युमर. सो ऑल दीज लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस. सो ATC लॉस फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. इनपुट एनर्जी आपण देतो ते इनपुट एनर्जी मायनस पेड एनर्जी, दॅट इज ग्रीन कलरनी इथं इंडिकेट केलेलं आहे. सो इनपुट एनर्जी मायनस पेड एनर्जी डिवायडेड बाय इनपुट एनर्जी इंटू 100. सो हे केल्यानंतर आपल्याला ATC लॉसेस फाइंड आउट करता येतात. सो दिस इज अबाउट बेसिक ऑफ ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस. नाव विल सी हे जे लॉसेस आहेत ATC लॉसेस ते स्टेट लेवलला म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये किती आहेत, नॅशनल लेवलला, रिजनलचे आपण बघणार नाही आहे, नॅशनल लेवलला किती आहेत आणि ग्लोबल लेवलला किती आहेत ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दी ATC ॲट महाराष्ट्र स्टेट. सो दिस इज आय हॅव टेकन मॅप ऑफ महाराष्ट्र. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती लॉसेस आहेत ते आपण बघूया. इन द इयर 2003 लॉसेस कॅल्क्युलेट केले होते, पूर्ण ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ATC लॉसेस जे कॅल्क्युलेट केले होते ते 34% होते. बट दीज लॉसेस आर रिड्यूस्ड इन द इयर 2004 बाय टू 25%. म्हणजे 34% जे लॉसेस होते 2003 ते रिड्यूस करून कितीला आणलेले आहेत, 25% वर आणलेले आहेत. मीन्स इम्प्रूव्ड इक्विपमेंट वापरून किंवा डिझाईन टेक्निक मॉडिफिकेशन करून आपण हे लॉसेस कमी केलेले आहेत. नेक्स्ट जे आहे आय हॅव टेकन वन एक्झाम्पल ऑफ MSEDCL लॉसेस. हे टाउन वाईज ATC लॉस रिपोर्ट MSEDCLच्या वेबसाईटवरून मी घेतलेला आहे. सो ह्याच्यामध्ये काय काय पर्टिक्युलर्स दिलेले आहेत बघा. टाउन वाईज ATC लॉस रिपोर्ट. नेक्स्ट नेम ऑफ स्टेट दॅट इज महाराष्ट्र, कुठल्या डेटला गेलेला आहे ती डेटसुद्धा इथं मेन्शन केलेली आहे. नेम ऑफ डिस्कॉम MSEDCL. रिपोर्ट मंथ ऑक्टोबर 19चा रिपोर्ट मंथ आहे. इनपुट एनर्जी पिरियड ऑगस्ट 18 टू जुलै 19 हा घेतलेला आहे. सो आता इथं पर्टिक्युलर्स बघा काय काय आहेत. नेम ऑफ टाउन, बेसलाईन लॉस म्हणजे इथंपर्यंत लॉस इन्क्रीज होऊ शकतो हे बेसलाईन दिलेलं आहे. नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह ATC लॉसेस इन पर्सेंटेज की ज्याच्यामध्ये बिलिंग इफिशियन्सी अँड कलेक्शन इफिशियन्सी सुद्धा दिलेली आहे. सो इथं आपण घेतलेलं इचलकरंजीचं एक्झाम्पल, जयसिंगपूरचं आणि कोल्हापूरचं. सो फर्स्ट इचलकरंजीसाठी बेसलाईन म्हणजे हे लॉसेस कितीपर्यंत वाढू शकतात, 17.68% इतकं वाढू शकतं. पण आता सध्या बेस जो लॉसेस आहे ATC लॉस आहे की जो ऑगस्ट 18 ते जुलै 19पर्यंतचे जे लॉसेस कॅल्क्युलेट केलेले आहेत ते 11.59 आहेत. आणि त्या दरम्यानचं जे बिल आलेलं आहे बिलिंग इफिशियन्सी 92.35% आहे. आणि कलेक्शन म्हणजे हे बिलिंग केलेलं आहे त्यातलं कलेक्शन किती मिळालेलं आहे MSEDCLला ते 95.73 म्हणजे बिल ज्यांनी पेड केलेले आहेत त्यांचं इथं इफिशियन्सी काढलेलं आहे 95.73. नेक्स्ट जयसिंगपूर बेसलाईन लॉसेस 16.23 दिलेला आहे आणि ॲक्च्युअल लॉसेस किती आहे तिथं 7.08 लॉसेस आहेत. आणि बिलिंग इफिशियन्सी 95.14 आहे आणि कलेक्शन इफिशियन्सी 97.67. सिमिलरली कोल्हापूरसाठी बेसलाईन 10.14 आहे म्हणजे मॅक्सिमम एवढे लॉसेस ATCचे होऊ शकतात. पण एक्झॅक्ट आत्ताच्या ह्या रिपोर्टपर्यंत जे लॉसेस कॅल्क्युलेट केले होते ते 8.2 आहेत आणि बिलिंग इफिशियन्सी 93.9 आणि कलेक्शन इफिशियन्सी 97.76. सो हे जे व्हॅल्यूज घेतलेले आहेत दॅट आय हॅव टेकन फ्रॉम MSEDCL ऑफिशियल वेबसाईट्स. सो हे एक प्रकारचे लॉसेस कसे कसे दिलेले आहेत. आता लॉसेस म्हटले की MSEDCL, महाट्रान्सको, महाजनको हे सगळे ॲड करून आपल्याला जो लॉसेस मिळतो तो ॲग्रिगेट
टेक्निकल अँड कमर्शियल लॉस आपण काउंट करू. त्यातलं मी MSc-DCLचं जस्ट फॉर ॲन एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. सो तसंच ट्रान्समिशन सिस्टीमचं सुद्धा मी इथं एक कॉपी ट्रान्समिशन ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाट्रान्सकोची त्याच्यावरून घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे बिल फॉर 1920 इयर अँड फॉर 2021 इयर इथं दाखवलेलं आहे. सो त्यातलं आपण लेटेस्ट बघूया. इथं मंथ एप्रिल मंथ जे आहे 20 इन द इयर 2020 इनपुट एनर्जी जी आहे ती इथं दाखवलेली आहे 11,531.66 आणि एनर्जी आउटपुट जे मिळालेलं आहे ते ऑब्व्हियसली कमी असणार आहे 11,189.59. सो जर बघितलं इनपुट एनर्जी जास्त आहे आणि आउटपुट एनर्जी कमी आहे बिकॉज ऑफ द लॉसेस. सो इथं प्रोव्हिजनल ट्रान्समिशन लॉस कॅल्क्युलेट केलेला आहे 2.97%. सो सिमिलरली मे 20 म्हणजे मे महिन्यातलं जे इनपुट एनर्जी सप्लाय केलेलं आहे ट्रान्समिशननी तर ते 12,958.36 आहे आणि आउटपुटला मिळालेलं आहे 12,581.78 आणि प्रोव्हिजनल ट्रान्समिशन लॉस 2.91% आहे. सो हे जे काय आपण बघितले व्हॅल्यूज तर ह्या व्हॅल्यूजमध्ये क्लिअर होते की इनपुट एनर्जी इज इक्वल टू आउटपुट एनर्जी नसतं बिकॉज ऑफ द लॉसेस ऑकर्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन साईड. सो हे झालं महाराष्ट्र स्टेटचं. नाव विल सी फॉर नॅशनल लेवल ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस. सो दिस इज द मॅप ऑफ इंडिया. नाव विल सी इन इंडिया द ॲव्हरेज लॉस वाय इट इज मोर. म्हणजे इंडियामध्ये जो लॉस आहे ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉस हा डेव्हलप्ड कंट्रीपेक्षा जास्त आहे. वाय? बिकॉज ऑफ इनॲडिक्वेट इन्व्हेस्टमेंट इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इज द रिझन. म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीजपेक्षा आपल्या इंडियामधला जो काही लॉस आहे TND लॉस किंवा ATC तो हायेस्ट आहे बिकॉज ऑफ इनॲडिक्वेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये किंवा इक्विपमेंटमध्ये किंवा क्वालिटीमध्ये डिझाईनमध्ये ते कन्व्हेन्शनलच आपण यूज करून पॉवर सिस्टीम रन करतोय. सो बिकॉज ऑफ दॅट the losses are increasing and hence our power system efficiency goes on decreasing. So this is the main reason for the lowest efficiency or for highest TND losses. So at present these losses in India are almost 25% to 32%. म्हणजे इंडियामध्ये सगळ्या स्टेटचे ॲव्हरेज लॉसेस जर काढले तर 25% to 32% एवढे ॲव्हरेज लॉस आहेत इंडियामध्ये विच आर व्हेरी हाय ॲज कम्पेअर्ड टू डेव्हलप्ड कंट्रीज. सो इथं पर्टिक्युलर एक 2-4 स्टेट्सचं दाखवलेलं आहे की लॉसेस किती आहेत. सो JNK जम्मू अँड काश्मीर जे स्टेट आहे त्याच्यामध्ये लॉसेस सगळ्यात जास्त आहे दॅट इज 58% इन द इयर 2012. सो 2012मध्ये JNK जम्मू अँड काश्मीरमधले जे लॉसेस होते ते रेकॉर्ड केलेले लॉसेस हे 58% होते. अँड उत्तराखंड, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम ह्या ज्या स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये जे लॉसेस आहेत ते हायर अप टू 50% आहेत. सो ह्या ज्या स्टेट्स दाखवलेल्या आहेत त्याच्यातले लॉसेससुद्धा काय आहेत जास्त आहेत अँड दोज आर 50%. तसंच स्टेट्स लाईक बिहार द कमर्शियल लॉसेस आर हायर दॅट इज अप टू 48%. म्हणजे कमर्शियल लॉसेस म्हणजे कन्झ्युमरकडून होणारे जे लॉसेस आहेत म्हणजे थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा मीटर जे आहे मीटरला बर्न करणे किंवा मीटरमध्ये काहीतरी कनेक्शनमध्ये चेंजेस करणे दॅट इज अनऑथोराइज्ड चेंजेस करणे किंवा टॅम्परिंग करणे म्हणतात. सो ते टॅम्परिंग केल्यामुळे काय होतं यू आर कन्झ्युमिंग इलेक्ट्रिसिटी बट यू विल नॉट गेट दॅट मच इलेक्ट्रिसिटी बिल. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी जरी कन्झ्युम करत असाल तर तुम्हाला त्याचं बिल येत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज टॅम्परिंग ऑफ मीटर ज्याच्यामुळे सुद्धा काय होतं कमर्शियल लॉस हा वाढतो. आणि बिहारमध्ये ते जे लॉसेस आहेत कमर्शियल लॉसेस दोज आर 48%. अँड द डेव्हलप्ड स्टेट्स लाईक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक द लॉसेस आर अबाउट 25%. म्हणजे हे जे लॉसेस आहेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे जे लॉसेस आहेत ते ह्या स्टेटमध्ये कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टेट्स. आणि इंडियामध्ये
India is trying to reduce the losses to 18% up to 2018. 2018 पर्यंत मॉडर्न टेक्नॉलॉजी, मोर इन्व्हेस्टमेंट इन ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन अँड जनरेशन केल्यामुळे हे जे लॉसेस आहेत ते 18% होण्याची शक्यता आहे ॲट दी इयर 2018. नाउ ॲग्रिगेटेड टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस ॲट ग्लोबल लेवल, म्हणजे वर्ल्ड वाईज हे लॉसेस कुठल्या कुठल्या कंट्रीजमध्ये किती आहेत ते आता आपण बघणार आहोत. सो हा जो डायग्राम आहे किंवा हे जे डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉस ऑफ पॉवर इन अदर कंट्रीज हे दाखवलेलं आहे. सो द लॉस इज गिवन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज अँड हियर different countries are given. So if you see in the diagram, you will see India has more transmission losses, that is 32%, and in United States the losses are only 7%. These are the developed countries. United Kingdom 7%, Australia ATC is 6%, in China ATC is 6%, Canada 86%, France it is 5%, and in Germany 4%. If you compare these values, in India the losses are very high. So to reduce the losses in transmission and distribution, India has to increase the investment in the generation, transmission and distribution so that a modified design, improved equipment can be used to reduce the losses. सो आपण पॉवर सिस्टीमचा लॉस जर कमी करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे टेक्निकल सेक्टरमध्ये, म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, इम्प्रूव्ड इक्विपमेंट किंवा एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट आपल्याला वापरायला पाहिजेत फॉर द ट्रान्सफरिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम जनरेशन स्टेशन टू द डिस्ट्रीब्युशन एंड, so that we can minimize the losses and can achieve higher efficiency. So this is for lecture number 14. Thank you for watching this video.